जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲनालिसिस करण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. आता त्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर मी तसं आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ पण पोस्ट केलेला होता, की जेव्हा मार्केट ऑल टाईम हायवरती असतं, आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी पण सांगितल्या होत्या. फक्त त्या गोष्टींना मी आता रिवाईज करतो आहे. सकाळी पण आपण लाईव्ह स्ट्रीमिंगवरती ही चर्चा केली, की मार्केट आता टॉपला आहे. मार्केट आता टॉपवरती आहे, तर याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केव्हा पण येऊ शकते, केव्हा पण मार्केट खाली येऊ शकतं. आणि एक शब्द मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत पण असतो बघा, की मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मार्केट असतं सुप्रीम, त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही. मार्केट आपल्याला बुलिश दिसतंय, ते कंटिन्युअसली वरती पण जाऊ शकतं, किती जाणार कोणी सांगू पण शकत नाही. मार्केट हे सुप्रीम असतं, हा शब्द मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. आता मार्केट टॉपला आहे, इथे आपण बाईंग केली पाहिजे का? कोणताही स्टॉक जो असतो त्याला आपण बाय केलं पाहिजे का? नाही, नको करायला. अशाच ठिकाणी बहुतेक रिटेलर जे असतात, खास करून कोण ट्रॅप होतं, रिटेलर आपल्यासारखी सामान्य माणसं जे असतात ते अशा मार्केटमध्ये ट्रॅप होत असतात. त्यांना माहिती आहे की आता प्रत्येक स्टॉकवरती जातो आहे, मार्केटवरती जात आहे, मग आपण एखादा स्टॉक बाय केला तर आपल्याला याच्यामध्ये चांगले रिटर्न मिळून जातील. त्यामुळे ते काय करतात, टॉपला बाईंग करायला सुरुवात करतात आणि मार्केटमध्ये मग असं रिव्हर्सल येत असतो. एक मोठा रिव्हर्सल येतो, त्यांचं पूर्ण प्रॉफिट घेऊन जातं. मी तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून काय सांगतोय, की जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे तर तुम्ही प्रॉफिट बुकिंग पण केली पाहिजे. तुमच्याजवळ जर 100 स्टॉक असतील, 100 क्वांटिटी असतील स्टॉकच्या, तर त्याच्यामध्ये काही प्रॉफिट बुकिंग करत चला आणि काही स्टॉक जे असतात त्याच्यामध्ये ट्रेलिंग करत चला. तुम्ही इथे ट्रेलिंग एस एलचा वापर केला पाहिजे. जरी तुमचा ट्रेलिंग एस एल हिट झाला तर तुम्ही प्रॉफिटमध्येच असतात. ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार, तुम्हाला लॉस होणार नाही. पण आजचं जे मार्केट होतं, अशा मार्केटमध्ये जर तुम्ही थांबले, एखाद्या स्टॉकमध्ये चांगले तुम्हाला रिटर्न दिसत आहे आणि तुम्ही थांबले, तर काय होईल, आलेलं पूर्ण प्रॉफिट निघून जातं. आलेलं प्रॉफिट जे असतं ते पूर्णपणे निघून जात असतं. मग तुम्ही म्हणतात की मी जर प्रॉफिट बुकिंग केलं असतं बरं झालं असतं, माझं प्रॉफिट पण खूप जास्त होतं, ते आता कमी झालं किंवा मी लॉसमध्ये आलो. त्यामुळे मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं प्रॉफिट बुकिंग झालंच पाहिजे. रिलायन्समध्ये पण म्हटलं होतं, रिलायन्स आता 2600पर्यंत जाणार. एक तो सप्लाय झोन आहे. प्रत्येक वेळेला रिलायन्समध्ये काय होतं, जेव्हा तो 2600 2650 त्या लेवलपर्यंत जातो, सेलिंग होते, बॉटमला येतो, बाईंग होते, वरती गेला की सेलिंग येते. मग आपण काय केलं पाहिजे, प्रॉफिट बुक करून टाकलं पाहिजे. जर तुमच्याजवळ आहे जास्त क्वांटिटी, काही सेल करा, काही होल्ड करा, त्याच्यामध्ये ट्रेलिंग एस एल लावून द्या. तो ट्रेलिंग एस एल हिट झाला तरी तुम्ही प्रॉफिटमध्येच असतात. त्या नियमांचं पालन करायचं असतं तुम्ही. ते नियम जर मोडले तुम्ही, तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पैसा बनवू शकत नाही. मग दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता हे झालं प्रॉफिट बुकिंगच्या बाबतीत. स्टॉक कुठे बाय करायला पाहिजे, आपण प्रॉफिट कसं बुकिंग करायला पाहिजे त्याच्या बाबतीत झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही जण मार्केटमध्ये सट्टेबाजी करत असतात. सट्टेबाजी करत असतात. सट्टेबाजी म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसतं, काही नसतं. ऑप्शन बाईंग करायची, कॉल बाय करायचा, पुट बाय करायचा, त्याला आपण सट्टेबाजी म्हणतो, कोणतंही नॉलेज नसताना. मग त्यांच्या बाबतीत काय होत असतं, एकतर ते स्टॉप लॉस लावत नाही. मला माहिती आहे मार्केट वरतीच जाणार आहे, ते खाली कधी येणार का, एवढे जबरदस्त मोमेंट आहे मार्केटमध्ये, ते खालीच येऊ शकत नाही. मग स्टॉप लॉसचा वापर न करणं. सांगा, अशा मार्केटमध्ये तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला काय होईल, तुम्ही जो ऑप्शन बाय केलेला असतो त्याच्या बाबतीत काय होऊ शकतं, तुम्हाला मोठा लॉस होऊ शकतो इथे. त्यामुळे जे सट्टेबाजी करत असतात त्यांनी पण याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. चांगलं नॉलेज घेतलं पाहिजे मार्केटचं, चांगलं शिकलं पाहिजे, स्टॉप लॉस आपण लावला पाहिजे, स्टॉप लॉस लावून आपण काम केलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपण बघायच्या असतात. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एक असतो इन्व्हेस्टर, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो गुंतवणूकदार. मग त्याच्यासाठी काय असते, जेव्हा असं मार्केट खाली येत असतं, ती त्याच्यासाठी संधी असते. नेहमी लक्षात ठेवायचं. आता काही जण म्हणणार मार्केट खाली आलं, भीतीचं वातावरण. मी तर म्हणतो अजून खाली येऊ द्या, ही मार्केट अजून खाली येऊ द्या, ती आपल्यासाठी एक संधी असणार. कशी, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात, मग अशा मार्केटमध्ये काय करायचं असतं, तुम्ही म्युच्युअल फंडचे काही युनिट असतात ते बाय करायचे असतात. तिथं तुम्ही करायचं असतं टॉपअप. तुम्ही ई टी एफ बाय करत असतात, ई टी एफमध्ये टॉपअप करायचं असतं. ई टी एफचं तुमचं पोर्टफोलिओ असेल, जर तुम्ही लाँग टर्मसाठी ई टी एफ बाय करत असाल, त्यांच्यामध्ये तुम्ही टॉपअप केलं पाहिजे, म्युच्युअल फंडमध्ये टॉपअप केलं पाहिजे. जेव्हा मोठं करेक्शन होत असतं, चांगल्या कंपन्यांचे स्टॉक जे असतात त्यांचे फंडामेंटल चांगले असतात, त्यांच्यामध्ये ॲक्युम्युलेशन केलं पाहिजे.
थोड्या थोड्या क्वांटिटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मग असल्या पाहिजे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरायची असते जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टर असतात. तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करतात, आता ट्रेडरचे 2 प्रकार असतात. एक इंट्राडेमध्ये पण करतात, काही पोझिशनल करतात, काही स्विंग ट्रेडिंग करत असतात. इंट्राडेवाले तर आपलं स्टॉप लॉसचं पालन करून ते सौदे आपले कट करत असतात. जे स्विंग ट्रेडिंग करत असतात त्यांनी वेळोवेळी आपलं प्रॉफिट बुक केलं पाहिजे. जे पण स्विंग ट्रेडिंग करत असतात त्यांनी वेळोवेळी आपलं प्रॉफिट बुक केलं पाहिजे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की ट्रेलिंग एसएलचा वापर केला पाहिजे. मग तुमचं प्रॉफिट होतं आहे त्याला तुम्ही लॉक केलं पाहिजे. असं नाही की जेव्हा मार्केट खाली येईल मग तुम्हाला पश्चाताप व्हायला पण नको की माझं एवढं मोठं प्रॉफिट होतं, मार्केट पूर्णपणे घेऊन गेलं. एक वेळ अशी असते की आपला पोर्टफोलिओ पूर्णपणे ग्रीनमध्ये दिसतो. एखादा स्टॉक तुम्ही बाय केलेला आहे स्विंग ट्रेडिंगसाठी, तो ग्रीनमध्ये दिसतो, पण एक दिवस लागत नाही पूर्णपणे लॉस होऊन जातो. मग त्या ठिकाणी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? स्विंग ट्रेडिंग करताय, ठरवून घ्यायचं मला किती प्रॉफिट घ्यायचं. जास्त प्रॉफिट होत असेल ट्रेलिंग एसएलचा वापर केला पाहिजे, प्रॉफिट आपलं लॉक केलं पाहिजे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी मार्केटमध्ये करत असाल तर तुमचा पैसा टिकू शकत नाही आणि तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसा पण बनवू शकत नाही. डिसिप्लिन ठेवून काम करायचं असतं स्टॉक मार्केटमध्ये. असं सट्टेबाजी करून पैसा मिळत नसतो, लक्षात घ्या. मिळाला तरी तो जास्त वेळ टिकत नाही. सकाळी मी त्याचं उदाहरण पण दिलं तुम्हाला की स्टॉक मार्केट आपल्याजवळ कोणतंही स्किल नसताना पण पैसा देत असतं. कसं देतं ते पण सांगितलं मी तुम्हाला, आणि घेऊन जाताना कसं घेऊन जातं ते पण सांगितलेलं होतं. तर आपण वळूया आता निफ्टीच्या ॲनालिसिसकडे. ठीक आहे, तर आजच्या दिवशी निफ्टीचा जो फायनल क्लोज झाला 21,150 वरती, आणि टॉपपासून करेक्शन किती आलं, टॉपपासून सिलिंग जवळजवळ किती आली, 500 पॉईंटची. कोणाला वाटलंही नसेल की एवढं मार्केट खाली येऊ शकतं. त्यामुळे मार्केट असतं सुप्रीम, त्याला कोणी चॅलेंज करू नये. त्याचा 100% अंदाज कोणी वर्तवू शकत नाही, त्याचं प्रिडिक्शन कोणी करू शकत नाही. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. एकाच दिवसामध्ये निफ्टी 500 पॉईंटनी खाली. आपण म्हणायचो ना 200 पॉईंटनी निफ्टीवरती जाते, 300 पॉईंटनी जाते, आली किती पॉईंटनी, 500 पॉईंटनी खाली आली. एवढी मोठी कॅन्डल बघा किती दिवसानंतर, आणि ही वेळ येणारच होती. एवढी मोठी कॅन्डल बनण्याची वेळ येणारच होती. मार्केट एवढं खाली येणारच होतं. जेवढं वरती गेलेलं आहे प्रॉफिट बुकिंग तर येणारच कुठेही. कोणता इंडेक्स जाऊन बघा तुम्ही, बँक निफ्टी बघा. बँक निफ्टी इंडेक्स जो होता जवळजवळ 600 पॉईंटनी खाली होता. त्यानंतर मिड कॅप इंडेक्स बघा जाऊन, मिड कॅप जवळजवळ 3.5% खाली होता. स्मॉल कॅप इंडेक्स बघा, स्मॉल कॅप इंडेक्स किती टक्क्यांनी खाली होता, जवळजवळ 4%, 3.80 म्हणजे जवळजवळ 4% खाली होता. त्यानंतर PSU बँकिंग बघा, PSU बँक जी होती ती पण 3.5% खाली. प्रत्येक इंडेक्समध्ये काय झाली आजच्या दिवशी, सेलिंग पूर्णपणे. कोणताही स्टॉक बघा, रिलायन्स 2600 वरती होता सकाळी, कुठपर्यंत येऊन पोहोचला, कोणत्या लेवल दाखवल्या रिलायन्सने तुम्ही पण बघितलेले असणार. त्यानंतर IRCTC 12% रॅली दिली होती, आज बघा कुठे. अडाणीचे स्टॉक बघा कुठे, प्रत्येक स्टॉकमध्ये सेलिंग झालेली होती मोठ्या प्रमाणामध्ये. प्रत्येक इंडेक्स काय आजच्या दिवशी खाली होता, आणि ते प्रॉफिट बुकिंग येणारच होतं. मार्केट किती जाणार वरती, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होणारच मार्केटमध्ये, लक्षात ठेवायचं. मग ती केव्हा होणार कोणाला माहीत असतं का? आज पण प्रत्येकजण मार्केटमध्ये बुलिश होता, आता सर्वजण बेरीज झाले मार्केटमध्ये. त्यामुळे मार्केट सुप्रीम असतं, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. ठीक आहे, मार्केट पूर्णपणे आज निगेटिव्ह चाललं. सकाळपासून सकाळच्या वेळेला थोडंसं साईडवेज झालं 1-1.5 तास. त्यानंतर जसा ब्रेकडाऊन दिला मार्केटने तशी मोठी सेलिंग मार्केटमध्ये चालू झाली, आणि ही जी मोठी कॅन्डल बनली हिने मार्केटला पूर्णपणे निगेटिव्ह करून टाकलं. मग आता मार्केटसाठी सपोर्ट कोणता बनू शकतो, हे बघा, ही जी लेवल आहे ना ती मार्केटसाठी इथे सपोर्टचं काम करू शकते. म्हणजे 21,000च्या आसपास एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, ती मार्केटसाठी इथं सपोर्टचं काम करू शकते. मार्केटने इथं वेळ घालवला तर इथून बाउन्स पण देऊ शकतं. म्हणजे काय, मार्केट थोडं हलकं झालेलं आहे आता. 500 पॉईंटने खाली आलं म्हणजे काय, थोडं हलकं झालेलं आहे, प्रॉफिट बुकिंग थोडी झालेली आहे. तर मग थोडी इथे साईडवेज पण होऊ शकतं. पण जर मार्केटने 21,000चा सपोर्ट पुन्हा ब्रेक केला उद्याच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी, तर मार्केटमध्ये पूर्णपणे इथे सेलिंग होणार. ट्रेंड रिव्हर्सलचं कोणताच साईन आपल्याजवळ नाही आहे. ट्रेंड रिव्हर्सल आपण म्हणतो ना की एक अप ट्रेंड चालू असतो, तो आता डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेला आहे, तसं काही साईन नाही आपल्याजवळ. ट्रेंड कोणता चालू आहे, अप ट्रेंडच चालू आहे मार्केटच्या इथे. जेव्हा आपल्याला काही साईन मिळेल तेव्हा म्हणणार आपण की मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल होतं आहे, मार्केटचा ट्रेंड आता डाऊन ट्रेंड चालू आहे. अजूनपर्यंत मार्केटचा ट्रेंड हा अप ट्रेंडच चालू आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता प्रॉफिट बुकिंग झाली फक्त. समजलं, या लेवल तुम्हाला समजलेले असतील. 21,000च्या खाली स्लिप झालं तर मग 20,850 हा सपोर्ट असणार, जिथे मार्केटने वेळ घालवलेला होता. इथे दिसतंय तुम्हाला, ही एक लेवल आणि ही एक लेवल. पण मार्केटमध्ये आता सेलिंग वाढलेली. उद्याच्या दिवशी असं पण होऊ शकतं की मार्केट थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न करणार आणि पुन्हा त्यामध्ये सेलिंग येणार.
समजतंय? मला तर वाटलं होतं की मार्केट इथं थोडं वेळ घालवेल आणि पुन्हा वरती जाईल. जसं इथे वेळ घालवला बघा 2-3 दिवस, जसं ह्या ठिकाणी पण वेळ घालवला, मोमेंटम कंटिन्यू केला. त्यामुळे जेव्हा पण आपण ट्रेडिंग करत असतो ना, सर्व गोष्टी बघायच्या असतात. आपलं प्रॉफिट बुक करायचं असतं. ठीक आहे, मार्केटमध्ये केव्हा काय होईल सांगता येत नसतं. ठीक आहे, मग आता उद्यासाठी आपला प्लॅन कसा असला पाहिजे, कोणत्या लेवलला आपली बाईंग झाली पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण पुट बाय केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी कॉल बाय केला पाहिजे, त्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. तर आजच्या दिवशी बघा मार्केट कसं इथं थोडं गॅप अप ओपन झालं आणि सुरुवातीला आपण म्हटलं होतं बघा ह्या रेंजमध्ये मार्केट थांबतंय आणि आजचा जर डे लो ब्रेक केला तर मार्केट इथून स्लिप होऊ शकतो असं पण आपण म्हटलं होतं. इथे स्लिप होत होतं. जेव्हा मी स्ट्रीम बंद केलेली होती जवळजवळ मार्केट ह्याच लेवलच्या आसपास आलेलं होतं, 12 वाजताच्या आसपास. ठीक आहे, आणि इथं आपण म्हटलं पण होतं की इथे एक असं मोठं डबल टॉप फॉर्मेशन पण बनू शकतं मार्केटमध्ये. झालं तसं. जसं मार्केटने आजचा डे लो ब्रेक केला तशी मार्केटमध्ये सिलिंग चालू झाली. इथे मार्केट खाली आलं. पुन्हा कालचा डे हाय जो होता 21,500 तो सपोर्ट होता. आपण म्हटलं होतं की मार्केट इथून रिव्हर्सल पण देऊ शकतं, पण नाही झालं. इथे काय झालं, पुन्हा असं एक डबल टॉप फॉर्मेशन तयार झालं. परफेक्ट असं डबल टॉप फॉर्मेशन, त्याला आपण म्हणतो यम पॅटर्न, त्याला आपण म्हणतो असतो यम पॅटर्न. असं फॉर्मेशन झालं आणि इथून जे मार्केटने ब्रेकडाऊन दिला, मार्केट थांबलं नाही कुठेच. मार्केटने जबरदस्त फॉल या ठिकाणी दिलेला होता, कंटिन्युअसली खाली गेलेलं होतं, मोमेंटम तुटलेला नव्हता. म्हणजे 21,500 पासून तर 21,300 पर्यंत मार्केट जे आहे ना नॉनस्टॉप गेलेलं होतं. कोणत्याही प्रकारचा रिव्हर्सल नाही, कंटिन्युअसली मार्केट खाली आलेलं होतं. म्हणजे जवळजवळ 200 पॉईंटने खाली आलेलं होतं ताबडतोब. 200 पॉईंटने ताबडतोब खाली आलं. एक फॉर्मेशन बघून जर कोणी पुट साईडला गेलेला असेल तर मग जबरदस्त प्रॉफिट बनलेलं असेल त्यांचे, कारण की हा जो मोमेंटम होता जबरदस्त होता मार्केटमध्ये. 200 पॉईंटचा मोमेंटम होता. आता प्रत्येकजण तर एवढं 200 पॉईंट घेऊ शकत नाही. आपलं कसं असतं की आपण समजा 15 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला आहे तर आपण 15 पॉईंट प्रॉफिट घेऊ किंवा 20 पॉईंट होऊन जातील किंवा 25 पॉईंट होतील. पण प्रत्येकजण काय म्हणतो जेव्हा 20-30 पॉईंट व्हायला लागतात की नाही आता इथून रिव्हर्सल होऊ शकतो, आपण निघून जायला पाहिजे, निघून जातात. प्रत्येकजण नाही थांबू शकत. आपल्या रिस्क रिवॉर्डनुसार बहुतेक जण काम करतात, ते थांबत नाही, इथे प्रॉफिट बुक करून बाहेर पडत असतात. हे मोमेंटमच्या बाबतीत झालं की मोमेंटम हा कंटिन्यू होता इथे जवळजवळ. ठीक आहे, 200 पॉईंट कंटिन्युअसली मार्केट खाली आलेलं होतं. कुठपर्यंत आलं, 21,300 पर्यंत. मग मार्केटने इथे रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केलेला होता. कोणत्या लेवलला, इथे बघा 21,300 वरती. इथून एक रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला होता बघा, सपोर्ट घेऊन इथे रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पुन्हा 100 पॉईंटची रिकव्हरी मार्केटमध्ये आली. या ठिकाणी कॅन्डल तुम्हाला कशा दिसत आहे, मोठा. म्हणजे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी होती. व्हॉलॅटिलिटी आज खूप वाढलेली होती. इंडिया विक्स जाऊन बघा, इंडिया विक्स 12-13च्या दरम्यान असायची, 13वरती सस्टेन होत नव्हती कधी. आता जवळजवळ ती 14च्या वरती सस्टेन व्हायला लागलेली. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला 16-17 पण दिसू शकते, कारण की येणारं वर्ष जे असणार 2024, इलेक्शन येत आहे, त्यानंतर बजेट पण येत आहे, तर तुम्हाला ही इंडिया विक्स वाढताना दिसेल. मार्केट थोडं व्हॉलॅटाईल होऊ शकतं येणाऱ्या वर्षामध्ये. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुम्हाला मार्केट हे व्हॉलॅटाईल दिसू शकतं, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मार्केटने इथे बाउन्स घेतला पण पुन्हा सेलिंग आली. म्हणजे काय झालं, राईज ऑन सेल, त्याला आपण म्हणू शकतो राईज ऑन सेल. परफेक्ट एक प्रायजेक्शन बनवत बाउन्स दिला, पुन्हा सेलिंग, पुन्हा इथे बाउन्स दिला, पुन्हा सेलिंग, पुन्हा इथे बाउन्स दिला, पुन्हा सेलिंग, असं प्रायजेक्शन बनवत मार्केट खाली आलेलं होतं. म्हणजे लोअर हाय लोअर लोज बनवत मार्केट खाली आलेलं होतं आणि मार्केट थांबत नव्हतं. आपण म्हणतो ना की आता 200 पॉईंटने खाली आलेलं आहे मार्केट, 150 पॉईंटने खाली आलेलं आहे, आता स्कोप नाही मार्केटसाठी, मार्केटने पॉज घेतला पाहिजे. तो पॉज आज मार्केटमध्ये नव्हता. ही पूर्णपणे पॅनिक सेलिंग झालेली होती. ही सेलिंग का झालेली होती, स्टॉप लॉस ट्रिगर. याचं एक लॉजिक असतं, जे पण तेजी करणारे होते ते एक्झिट व्हायला लागले. पुट एक्झिट होणं म्हणजे काय, लॉंग अनवाइंडिंग होणं, पुटचा डाटा कमी होणं, पुटचा ओपन इंटरेस्ट काय होणं, कमी होणं. जे पुट रायटर होते ते एक्झिट होत गेले, त्यालाच आपण लॉंग अनवाइंडिंग असं म्हणत असतो. ऑप्शन चेन डाटा पण बघा, प्रत्येक स्ट्राईकवरती तुम्हाला कॉल रायटर दिसणार, कॉल रायटर दिसणार तुम्हाला जास्त. पुट रायटर जे असतात त्यांनी जर आपली पोझिशन एक्झिट करायला सुरुवात केली तर मार्केट खालीच येत असतं. मग समजतंय तुम्हाला. तर हे मार्केट परफेक्टली असं खाली आलेलं होतं निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवत आणि मोठा फॉल मार्केटने दिलेला होता. डायरेक्ट 21,100 वरती येऊन पोहोचलं. लो जर बघितला हा तुम्हाला लो पण समजेल किती मार्केटचा. आजचा डे लो जर बघितला आपण तर 21,088, 21,088 आजचा डे लो. आणि सकाळी मार्केट कुठं होतं, 21,600 वरती होतं.
किती मोठा फॉल होता. सांगता येतं का मग मार्केटमध्ये काय होतं? नका लावू स्टॉप लॉस अशा वेळेला. काय होईल नाही लावला स्टॉप लॉस तर? मोठा लॉस होईल तुम्हाला. त्यामुळे जेव्हा पण ट्रेडिंग करायची, ट्रेंडला बघायचं. ट्रेंड खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगतो, ट्रेंड बघायचा. तुम्हाला वाटलं ट्रेंड निगेटिव्ह आहे, एक्झिक्युशन करा. एक्झिक्युशन झालं, स्टॉप लॉस लावा. तुमच्या बाजूने ट्रेड गेला तर तुम्हाला तो पैसाच देऊन जाणार. नाही गेला, छोटा लॉस होईल. पण आजच्या दिवशी जर कोणी कॉल साईडला असेल, कॉलमध्ये जर एंट्री असेल कोणाची, नाही लावला स्टॉप लॉस, काय झालं? काय होणार? पूर्ण प्रीमियम गेलं, झिरो झालं. झिरोच होईल जवळजवळ. आता उद्या एक्सपायरी आली. उद्या एक्सपायरी म्हणजे काय? झिरोच झालेलं आहे ते आता. आणि मार्केट जाणार का? आता उद्याच्या दिवशी जाईल का 21,600पर्यंत? नाही जाऊ शकत. समजलं? तर ह्या गोष्टींचं आपण पालन करायचं असतं. तर मग उद्यासाठी आपला प्लॅन काय असला पाहिजे? हे बघा, कॉल साईडला ट्रेड तर ताबडतोब बनत नाही. इथे कॉल साईडला ताबडतोब ट्रेड बनत नाही. आणि जो घेण्याचा प्रयत्न करेल कॉल साईडला, तो एखाद्या वेळेला ट्रॅप पण होऊ शकतो. जोपर्यंत आपल्याला प्रॉपर काही प्रायजेक्शन बघायला मिळत नाही या ठिकाणी, तोपर्यंत आपण कॉल साईडला जाणार नाही. आता वरच्या जेवढ्या पण लेवल असणार आहे ते आपल्यासाठी बनलेले आहे हर्डल. म्हणजे आता बघा, निफ्टी इथून वरती जाण्याचा प्रयत्न करेल. मोठा हर्डल जो असणार 21,210. 21,210 ही लेवल निफ्टीसाठी काय रेजिस्टन्स आहे. समजा उद्या निफ्टी झाली फ्लॅट ओपन आणि तुम्हाला थोडी वरती जाताना दिसली, तुम्ही याच्यामध्ये कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न कराल ताबडतोब, पण ती चुकी ठरेल. ती चूक होईल तुमची आणि परफेक्ट तुम्ही ट्रॅप व्हाल. कारण की मार्केट होणार थोडंसं राईज ऑन सेलचं. जेव्हा मार्केट ह्या 20,210च्या वरती जायला लागेल, सस्टेन व्हायला लागेल, मग इथं आपण कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करू. 100 पॉईंट जे आहेत आपल्याला जवळजवळ इथे इंडेक्समध्ये मिळू पण शकतात. जर रिव्हर्सल झाला तर हे जे फॉर्मेशन व्हायचं आज, लोअर हाय लोअर लोचं व्हायचं. परफेक्ट ट्रेंड काय होता? निगेटिव्ह. तसाच जर आपल्याला ट्रेंड इथे पॉझिटिव्ह वाटला तर मार्केट पुन्हा इथे मग 100-150 पॉईंटनी रिकवर पण होऊ शकतं. इथे आपण जाऊ शकतो कॉल साईडला 21,210च्या वरती. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती जात नाही, ट्रेड नाही. ट्रेडिंग टाळलंच पाहिजे. कोणताही ट्रेड ह्या जागेवरती बनत नाही. गॅपअप जरी झालं मार्केट तरी ट्रेड बनत नाही. कारण की आज एवढी मोठी सेलिंग झालेली मार्केटमध्ये, तुम्ही ताबडतोब कॉल साईडला इथे जाऊ शकत नाही. मार्केट राईज ऑन सेलचं होणार. त्यामुळे इथे ताबडतोब कॉल साईडला तर जायचंच नाही. जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या वरती जाणार, काही प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळणार फ्लॅट ओपन झाल्यानंतर. म्हणजे आपल्याला समजेल पण की जर 21,100 120च्या आसपास मार्केट ओपन होतं आहे, ते जातं आहे का वरती? या झोनमध्ये आपल्याला समजेल ते वरती जातं आहे का. इथून वरती जाताना दिसतंय का मार्केट ओपन झालं ताबडतोब? इथे समजेल आपल्याला. मग आपण काय ताबडतोब एंट्री घेणार नाही. एक रेजिस्टन्स लेवल आहे, त्याच्यावरती मार्केट सस्टेन होतं आहे का आणि तिथून वरती जातं आहे का हे आपण बघणार. त्यानंतर कॉल साईडला जाणार, नाहीतर जाणार नाही. ट्रेड पूर्णपणे टाळला पाहिजे अशा ठिकाणी. गॅपअपमध्ये पण तसंच असणार आहे. जरी मार्केट 100 पॉईंटने गॅपअप झालं, प्रॉपर ट्रेंड बघायचा मार्केटचा. ट्रेंड बघून ट्रेडिंग करायची. असं नाही की मार्केट गॅपअप ओपन झालं म्हणजे ते वरतीच जाणार. आज पण झालं होतं गॅपअप ओपन. मार्केटने थोडा इथे वेळ घालवला आणि ब्रेकडाऊन द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ट्रेंड खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेला हा शब्द येत असतो. तुम्ही पण म्हणाल की हे प्रत्येक वेळेला ट्रेंड म्हणतात. ट्रेंडशिवाय दुसरं काय सांगा. ट्रेंड जर तुम्हाला ओळखता आला तर तुमचे ट्रेड पण परफेक्ट बनत असतात. मग लेवलनुसार बरोबर तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. आता ह्या लेवल बघा, माझ्या लेवल दिसत असतील तुम्हाला. ह्या पहिल्या ड्रॉ केलेले आहे. इथं मार्केटची काही ॲक्टिव्हिटी झाली होती का? बायर सेलरची काही ॲक्टिव्हिटी झालेली होती का? परफेक्ट झालेली होती. या लेवल तशाच आहे. मी डिलीट करत नसतो या लेवल, तुम्हाला तशाच दिसणार. आणि त्याच लेवलवरती ॲनालिसिस करत असतो. तुम्ही लाईव्हवरती पण बघतात, लेवल माझ्या तशाच असतात. समजलं? त्यामुळे लेवलला पण आपण फॉलो करायचं असतं. त्यानंतर पुट साईडचा ट्रेड. आता मार्केट जवळजवळ 21,000च्या आसपास आलेलंच आहे. 100 पॉईंट बाकी फक्त इथून 21,000च्या आसपास आलेलं आहे. समजा उद्या मार्केट झालं फ्लॅट ओपन आणि ताबडतोब इथे खाली आलं 21,000वरती, तर इथं मात्र थोडा वेळ थांबू शकतं. कारण की एवढा मोठा फॉल मार्केटने दिलेला आहे. तर मार्केट उद्याच्या दिवशी ना पॉज पण घेऊ शकतं. म्हणजे एक थांबा घेऊ शकतं थोड्या वेळ. या लेवलच्या आसपास मार्केट थांबवू पण शकतं, पॉज घेऊ शकतं. एक सायकोलॉजिकल लेवल आहे 21,000ची. इथे पॉज घेऊ शकतं. म्हणजे सकाळच्या वेळेला तुम्हाला 5-10 मिनटे 5-10-15 मिनटे मार्केट खाली जाताना दिसेल आणि इथे मग 21,000च्या आसपास ते थांबवू पण शकतं. इथं वेळ घालवू शकतं. मग उद्या आहे वीकली एक्सपायरी. उद्या निफ्टीमध्ये काय वीकली एक्सपायरीचा दिवस आहे. मग जर मार्केट इथं वेळ घालवत असेल तर आपल्याला पुन्हा एक ब्रेकडाऊन पण इथे बघायला मिळू शकतो. मार्केट इथून खाली पण जाऊ शकतं. मग ब्रेकडाऊन जर दिला तर मार्केटमध्ये पुन्हा वाढेल सेलिंग.
सेलिंग का वाढेल त्याचं पण एक कारण आहे. 21,000वरती असणारे पुट रायटर जे असणार, पुट रायटर, ते जर एक्झिट व्हायला सुरुवात झाली इथून, एक शब्द असतो ना भीती, फिअर, त्याला काय म्हणतात स्टॉक मार्केटच्या लँग्वेजमध्ये फिअर, इंग्लिशमध्ये शब्द आहे हा फिअर असतो, की मार्केट इथून जर स्लिप झालं तर मला लॉस मोठा होईल. त्यामुळे ते काय होईल, ज्यांनी ते स्ट्रॅटल सेल केलेले असतील, समजा उद्या आहे एक्सपायरी, मग काही जण काय करतात, ॲट द मनीवरती कॉल पुट सेल करून देतात. मार्केट जर साईडवेज असेल तर त्यांना मग थिटाडिकेचा फायदा मिळत असतो. आणि ॲट द मनीवरती पूर्ण काय असते, टाईम व्हॅल्यू, इथे काय असते, टाईम व्हॅल्यू असते. मग याचा त्यांना फायदा मिळत असतो. पण एक वेळ अशी येत असते ना की तुम्ही प्रॉफिट बुक करणारच आहे, बाहेर पडणारच आहे. आणि जरी ते पुट रायटर जर बाहेर पडले, मार्केटने ते ब्रेकडाऊन जर दिला, या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक सेलिंग बघायला मिळू शकते. आणि ती पण असणार मोठी सेलिंग, मग ती मार्केटला घेऊन जाऊ शकते 20,850पर्यंत, ह्या लेवलपर्यंत पण जाऊ शकतं मग मार्केट. समजलं. त्यामुळे इथे पण आपण पुट साईडला जायचं नाही, बघायचं आहे मार्केटचा व्ह्यू बघायचा आपण. मार्केट इथे 21,000च्या आसपास वेळ घालवतं आहे का, वेळ घालून जर ब्रेकडाऊन देत असेल तर परफेक्ट आपला पुट साईडचा ट्रेड तिथे बनू शकतो. पुट साईडला आपण तिथे जाऊ शकतो. मग आपलं टार्गेट 20,850पर्यंत पण असू शकतं उद्याच्याच दिवशी. मार्केट जास्त वेळ पण तिथे लावणार नाही मग, ठीक आहे. सेलिंग कंटिन्यू होऊ शकते. आणि त्यामध्ये जर HDFC बँक आहे, HDFC बँकेमध्ये पण सेलिंग आली. रिलायन्स तर विकत झालेलं आहे आजच्या दिवशी, उद्या पण जर रिलायन्समध्ये सेलिंग आली तर मग मार्केट आपल्याला पूर्णपणे खाली जाताना दिसणार. उद्याच्या दिवशी विकच होईल, निगेटिव्ह होऊ शकतं मार्केट, उद्या पण निगेटिव्ह होऊ शकतं. मग इथे आपण प्राइस ॲक्शन बघितली पाहिजे. प्राइस ॲक्शनला नक्की फॉलो करायचं असतं, लेवल बघायचे असतात. प्राइस ॲक्शननुसार त्या ठिकाणी ट्रेड आपला डिप्लॉय करायचा असतो. समजलं. तर लेवल बघत चला, मार्केटचा ट्रेंड बघत चला. अंदाजे कोणत्याही जागेवरती ट्रेड घेऊ नका, एक्झिक्युशन करू नका. नवीन असाल तर ऑप्शन ट्रेडिंग टाळा. असं मार्केट जे असतं ते पूर्ण घेऊन जातं. तुम्ही जर मार्केटच्या अपोजिट साईडला असाल, म्हणजे मार्केट खाली येतं आहे, ते आता इथून वरती जाईल, बाय ऑन डिप करू आपण, जसं डिले होत असतं, असं जर तुम्ही करत असाल तर असं मार्केट जे असतं तुम्हाला पूर्णपणे लॉस देऊन जात असतं. मोठे लॉसेस तुमचे होत असतात, मग तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टिकून पण राहत नाही. त्यामुळे सर्व गोष्टी बघून आपल्या ट्रेडचं एज्युकेशन झालं पाहिजे. आणि ट्रेड घेताना स्टॉपलॉसचा वापर नक्की करायचाच, नेहमी मी तुम्हाला सांगत असतो. टिकून राहायचं असेल मार्केटमध्ये तर स्टॉपलॉसचा वापर नेहमी केलाच पाहिजे. मना स्टॉपलॉस पकडून कधी ट्रेडिंग होत नाही. जे मना स्टॉपलॉस पकडून ट्रेडिंग करतात मोठा लॉस त्यांना होतो. एक दिवस मोठं प्रॉफिट दिसतं, दुसऱ्या दिवशी ते प्रॉफिट निघून जातं. ते बघत बसतात की आता मार्केटमध्ये इथं रिव्हर्सल होईल, पण होत नाही, मार्केट खालीच येतं. आता इथून रिव्हर्सल होईल, पण मार्केट वर जात नाही, ते खालीच येतं. आणि ते थांबत बसतात, ते ट्रेडला एक्झिट करत नाही. मग त्यामुळे त्यांना मोठे लॉसेस होत असतात. समजलं. त्यामुळे स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करायचं आहे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलला आपण लॉंग गेलं पाहिजे आणि कोणत्या लेवलच्या खाली आपण शॉर्ट साईडला गेलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.